भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं आपण बघू शकतो नांदेडवरनं खोबऱ्याचा आणि सुक्यामेवाचा हार करून या ठिकाणी हार जो आहे तो केला जात आहे। राज्यभरातले कार्यकर्ते या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। सर काय सांगणार, आज वाढदिवस आहे तुमचा, सकाळपासूनच कार्यकर्त्यांची प्रचंड मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। आज माझ्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्ते नागरिक भेटायला येत आहे। त्यांच्या शुभेच्छा मी स्वीकारलेल्या आहे। मी आता दिवसभर कुराडी महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये असणार आहे। जो काही नागरिक येतात ते मला महालक्ष्मी मंदिरातच भेटतात, त्यामुळं या अनंत शुभेच्छेमुळेच माझ्या जीवनामध्ये चांगले दिवस आहे। कार्यकर्त्याच्या आणि जनतेच्या शुभेच्छा नसतील तर व्यक्ती हा कधीही उंची गाठू शकत नाही आणि जी काही उंची मला मिळाली आहे ती आमच्या कार्यकर्ते आणि जनतेच्या आशीर्वादाने मिळाली आहे। गेल्या वर्षभरात कार्यकर्त्यांनी अफाट प्रेम पक्षावर केलं, तुमच्यावर केलं, इतकं मोठं यश जे मिळालेलं आहे। शेवटी यशाचे मानकरी हे कार्यकर्ते आणि जनता असते। मला वाटतं जनता आमच्या पाठीशी आहे, कार्यकर्ते आमच्या पाठीशी आहे, तोपर्यंत आम्ही अजून चांगलं काम करू शकतो। आणि कार्यकर्त्याचा आणि जनतेचा विश्वास राखणे, त्यांना त्यांच्या पाठीशी पक्ष म्हणून आणि कार्यकर्ता म्हणून उभं राहणे ही आमची जबाबदारी आहे। निश्चितपणे या भागातली जनता ही मागच्या 35 वर्षापासून माझ्याशी जोडलेली आहे आणि वाढदिवसाला नेमके हे सर्व मला भेटायला येतात। मी त्यांच्या शुभेच्छा स्वीकारतो। खरं तर एक चांगला दिवस आज असतो। आई महालक्ष्मीच्या मंदिरात दिवसभर थांबण्याचा दिवस असा असतो। मी सर्वांना जे मला भेटायला आले आहेत त्या सर्वांना आई महालक्ष्मीला प्रार्थना करतो, त्या सर्वांना उदंड आयुष्य मिळू दे। या ऊर्जेनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी पक्ष करेल, ज्या ऊर्जेनं तुम्ही ऑलरेडी आम्ही पक्षाने तयारी सुरूच केली आहे। शेवटी आमचा पक्ष हा कधी निवडणुकीला सज्ज असतो। उद्या जरी निवडणुका लागल्या तरी आम्ही सज्ज आहोत आणि त्यामुळं असं काही वेगळी तयारी करायची गरज भासत नाही। काल 15,000 प्रतिनिधी सभा झाली शिर्डीमध्ये आणि आम्ही तशी तयारी सुरुवात केली आणि जेव्हा केव्हा निवडणुका लागतील महाराष्ट्रामध्ये महायुती आणि आम्ही क्रमांक 1 वरच असणार आहोत, त्याकरता योग्य पद्धतीने दिशादर्शक काम आम्ही चालू केलं आहे। सदस्यता मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू केली। 1.5 कोटी सदस्य संख्या असलेला भारतीय जनता पार्टी आम्ही गठीत करतो आहे। पुढच्या 15 दिवसामध्ये आपल्याला महाराष्ट्रात 1.5 कोटी सदस्य संख्या असलेला पक्ष दिसेल। लवकरच बूथ अध्यक्षाच्या निवडी होतील, तालुका अध्यक्षाच्या निवडी होतील, जिल्हाध्यक्षाच्या निवडी होतील आणि पूर्ण प्रक्रिया पार पडेल। महाविकास आघाडी वेगवेगळी लढणार आहे, महायुती कशी लढणार आहे? महाविकास आघाडीकडे मी आधीच सांगितलं की त्यांच्याकडे कुठला अजेंडा नाही, कुठलं धोरण नाही, त्यामुळं केवळ आमचा विरोध करण्याकरता ते एकत्र आले होते। आमच्याकडे वैचारिक पार्श्वभूमी आहे। विकसित देशाचा संकल्प मोदीजींनी केला आहे, विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्रजींनी केला आहे। आम्हाला विकसित महाराष्ट्राकरता काम करायचं आहे, या अजेंड्यावर आम्ही काम करतो आहे आणि त्यामुळं लोक आम्हाला जुळत आहे। आमची महायुती भक्कम आहे। त्यांच्याकडे मात्र आता मनमुटाव तयार झाले आहे, मनभेद तयार झाले, मतभेद तयार झाले आणि मनभेद आणि मतभेद झाल्यावर मात्र कोणताही पक्ष पुढे जात नाही किंवा ती महायुती आघाडी पुढे जाऊ शकत नाही। त्यांच्यामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे। त्यांनी खोटारडेपणा केला आहे, खोटारडेपणा त्यांच्या अंगावर आलेला आहे। जनतेने त्यांना सोडला आहे, कार्यकर्त्यांनी त्यांना सोडला आहे आणि आता त्यांच्याकडे काही शिल्लक नाही आहे। अशा अवस्थेत महाविकास आघाडी आहे। ठाकरे गट कौतुक करताना दिसतंय देवेंद्रजींचं, तुमचं पक्ष चांगल्या कामाचं कौतुक केलं पाहिजे। ते तर संस्कार आणि संस्कृती आहे महाराष्ट्राची, त्यावर काही जास्त बोलता येणार नाही, पण त्यांच्यामध्ये विसंवाद तयार झाला ही गोष्ट खरी आहे। शेवटचा प्रश्न, पालकमंत्रीपद कधीपर्यंत जाहीर होईल? लवकरच 15-16 तारखेपर्यंत काहीतरी मार्ग निघेल, कारण आम्ही सर्वच एकत्र आलो आहेत, बऱ्यापैकी चर्चा झाली आहे। 15-16 तारखेपर्यंत मार्ग निघेल। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।